ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं लक्षवेधीमध्ये पुन्हा एकदा स्वागत। आपला विषय सुरू आहे आणखी किती बळी जाणार, आणखी किती वेळा चर्चा होणार, आणखी किती वेळा आम्ही पानसरे, आम्ही दाभोलकर, आम्ही कुलवर्गीय असे आम्ही बोर्ड लावून फिरणार आहोत आणि केवळ अश्रू ढाळणार आहोत आणि अजारुदन बकऱ्याचा ज्याचा जीव जातोच आणि त्याच्या रडण्याला कोणी विचारत नाही अशा प्रकारे आम्ही रडत बसणार आहोत। आता दुर्दैवाने परिस्थिती तशी आहे म्हणून पुण्याला आपल्याला जायचं। आपल्यासोबत अजित अभ्यंकर आहेत, कम्युनिस्ट नेते। अभ्यंकरजी, मगाशी ब्रेक पूर्वी विवेकचे माजी संपादक कुलकर्णी यांनी एक मुद्दा मांडला की अनेक संभाव्यता असू शकतात, पर्सनल मुद्दे आहेत, संपत्तीचे वाद आहेत, लिंगायतांचा सुद्धा रोष होता, हे खरं आहे। बसवेश्वरांच्या वचनांवरच्या त्यांच्या रिसर्चमुळे वाद उपस्थित झाला होता, याही संभाव्यता लक्षात घेतल्या पाहिजेत। पण अशा संभाव्यतांचा सगळा जो थिओरिटिकल डिस्कोर्स असतो तो दाभोलकरांच्या वेळी पण लावण्यात आला होता, पानसरेंच्या वेळी पण लावण्यात आला होता। त्याच्यामुळे हिंदुत्ववाद्यांवरचा फोकस शिफ्ट होऊ शकतो। मला असं वाटतं की हिंदुत्ववादी लोक काय बोलतात याला प्रतिक्रिया देणं हे आता आपण थांबवलं पाहिजे। बरं, याचं कारण हत्या करणारे एक ग्रुप, हत्येचं समर्थन करणारा एक ग्रुप, हो, त्याच्याबद्दल शंका निर्माण करणारा एक ग्रुप, असं अनेक प्रकारचं एक संपूर्ण मिळून असं एक ऑर्गॅनिक अशा प्रकारची एक एंटिटी आहे। बरं, त्यामुळे त्याच्यामध्ये हा सरळ सरळ बुद्धिभेद आहे। तेव्हा मला असं वाटतं की तो उत्तर देण्याच्या सुद्धा योग्यतेचा आहे असं मला वाटत नाही। पण तरी सुद्धा तो तुम्ही जो मुख्य प्रश्न विचारलेला आहे, हो, तो मुख्य प्रश्न उदाहरणार्थ ते जे म्हणाले की असं का होतं याचा विचार करा। म्हणजे जर एखादा बलात्कार झाला एखाद्या मुलीवरती तर काय म्हणायचं की तो जो मुलगा होता त्याचं लग्न झालेलं नव्हतं, ते लग्न ज्यांनी केलं नाही त्या आई वडिलांना जबाबदार धरा, म्हणजे जे आरोपी आहेत त्यांना सोडा किंवा त्यांचा शोध करू नका। ही एक सामाजिक समर्थन करण्याचा, बुद्धिभेद करण्याचा असा एक प्रयत्न आहे। त्यांना असं वाटू शकतं की ते यशस्वी होतील, पण हा त्यांचा भ्रम आहे। मला असं वाटतं की बांगलादेशमध्ये 3 ब्लॉगर्सची हत्या झाली, पाकिस्तानमध्ये अशा कितीतरी सामाजिक सुधारकांची हत्या झाली। या भारतातले जे हिंदुत्ववादी आहेत त्यांना या जिहादींबद्दल जबरदस्त आकर्षण आहे, जबरदस्त आकर्षण आहे। त्यांना लवकरात लवकर भारताचा पाकिस्तान करायचं आणि तो पाकिस्तान करून भारत हे एक असं धर्मांध अशा प्रकारच्या एका, ते ज्याला कडव्या म्हणतात आणि त्यांना जो कुठला धर्म म्हणजे त्याला मी अधर्म असं म्हणतो, तर अशा कुठल्या तरी एका, कारण हे सगळे आयसिस असतील किंवा तालिबान असतील किंवा इथली हिंदुत्ववाद असेल ते बेसिकली अधर्माचे पुरस्कर्ते आहेत। त्यांना धर्म कधी माहिती नव्हता, त्यांना धर्म कधी समजलेला नाही आणि त्यांना धर्म समजण्याची सुतराम शक्यता नाही। तेव्हा हे अधर्माचे जे पुरस्कर्ते आहेत या सगळ्यांची जातकुळी एकच आहे। जातकुळी हा शब्द मी या अर्थाने समुदाय या अर्थाने वापरतो। तेव्हा त्याच्याकडे लक्ष देण्यापेक्षा मला असं वाटतं की जे या अधर्माचे पुरस्कर्ते नाहीत असे जे सगळे आहेत त्यांना मी पुरोगामी मानतो। जे अशा प्रकारच्या कत्तलींचे कळत न कळत हळूच जे समर्थन करणारे आहेत, समर्थन करणारे नाहीत, ते पुरोगामी असं मी मानतो। आणि त्या दृष्टीने जर विचार केला तर या पुरोगामींनी आता काय केलं पाहिजे हे माझ्या समोरचं मला आव्हान वाटतं। आणि हे आव्हान केवळ आपण निषेध करणार, कोणाचा निषेध करणार आणि निषेध कुठल्या समुदायाने करायचा हा निषेध करून प्रश्न सुटणार नाही। तुमचा मुद्दा अतिशय रास्त आहे। मला असं वाटतं हा विचार आपण असा करायला पाहिजे की एक लोकशाही समाजवादी आणि एका घटनात्मक चौकटीमध्ये भारताच्या काम करणारी अशा प्रकारची जी स्वातंत्र्यवादी अशा प्रकारची जी शक्ती आहे त्या शक्तीला पुरेसा त्याग करावा लागलेला नाहीये हा संघर्ष करण्यासाठी। युरोपातल्या प्रबोधनाच्या चळवळीला किंवा मिडल ईस्ट मधल्या प्रबोधनाच्या चळवळीला की जे इस्लामिक धर्मांधांच्या विरुद्ध लढतायत त्यांना भरपूर त्याग करावा लागलेला आहे। तो त्यागाची तयारी आपण ठेवली पाहिजे। आपण या तिघांच्या हत्येनंतर एवढे जर हतबल होत असू तर मला असं वाटतं की आपली इच्छाशक्ती पुरेशी प्रबळ नाही, अर्थात, कारण हे असे येत राहणार आहेत। पण याच्यात एक अडचण आहे, याच्यात अभ्यंकरची एक अडचण आहे ती मी तांबेंना विचारतो, तुम्हाला पण कदाचित तो मुद्दा स्पर्शून गेला असेल आणि मी धुरींकडे जाणार आहे, मला कल्पना आहे धुरींना काही स्पष्टीकरण द्यायचंय। तांबेजी, दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी पर्यंत जाताना एक गोष्ट सारखी जाणवते की ज्याच्यावरती फोकस ठेवावा अशी चेहरा आपल्या समोरच नाहीये, संघटना पण नाहीये। गंमत बघा, आज या चर्चेसाठी आम्ही बजरंग दलाला आम्ही बोलावणं केलं की बाबा तुमचं नाव असं आहे, ते ट्विटर अकाउंट वगैरे आहे, तुम्ही काय असेल ते स्पष्टीकरण मांडा। तर आम्हाला असं सांगण्यात आलेलं आहे बजरंग दलाकडनं की आम्हाला वरून असे आदेश आलेले आहेत या विषयावरती बोलायचं नाही, प्रतिक्रिया द्यायची नाही।
जर का तुमच्यासमोर ज्याला काहीतरी उभं करावं तो माणूसच उभा राहत नसेल, ती संघटनाच उभी राहणार असेल, तर आपण हे बोलणार कोणाच्या विरोधात? आणि ही आपली अडचण होऊन गेली आहे सगळ्यांची. आतापर्यंत जो काही पुरोगाम्यांचा जो काही लढा होता हा प्रामुख्याने काँग्रेस शासनाच्या संदर्भात होता. त्यामुळे फॅसिस्टांच्या विरोधात किंवा हिंदुत्ववाद्यांच्या विरोधात लढणं याच्यासाठी वेगळी तंत्रच पुरोगामी, म्हणजे ज्या अर्थाने अभ्यंकरांनी आता पुरोगाम्यांची ही केली मांडणी केली त्यांना शोधायला लागेल असं मला वाटतं. कारण ही अगदी खरी गोष्ट आहे की कोणताही हे घ्या, बजरंग म्हणजे जे खून गेले, म्हणजे अगदी ग्रॅम स्टेन्सची हत्या जेव्हा झाली ते तो आणि त्यांचा मुलगा यांना तर गाडीमध्ये म्हणजे जाळून मारण्यात आलं, तेव्हा कोण आलं होतं पुढे? म्हणजे त्याच्यामधला जो कोणी आरोपी होता तर त्याच्या संबंध त्याचं याच्या बाजून म्हणजे तोही हिंदुत्ववादी होता, हिंदुत्व बजरंग दल किंवा तत्सम कोणत्या तरी संघटनेचा होता आणि त्याच्या बाजूने कोणीच काही पत्रक काढलं नव्हतं. किंवा माया कोडनांनीच्या बाजूनेही कोणी पत्रक काढलेलं नाही की बाबू बजरंगीच्या बाजूने कोणी पत्रक काढलेलं नाही. पत्रक फक्त कोणाच्या विरोधात निघतायत किंवा कोणाच्या बाजूने निघतायत तर टिस्टा सेटल वाढच्या. हा जो काही प्रकार चालू आहे याच्यामध्ये जे कोणी हिंदुत्ववादी आहे ते हिंदुत्ववादी आपली एक हिंदुत्ववादी भूमिका अशी एक काही नीट मांडतायत आणि त्याच्यावरती काही चर्चा घडवून आणतायत असं आपल्याला दिसत नाही. पण हेच त्यांचं शक्तिस्थान बनलेलं आहे. आपल्याबद्दल चर्चा होऊच शकत नाहीये ही परिस्थिती बनवून घेणं हेच त्यांचं शक्तिस्थान आहे. तर तुम्ही बोलणार कोणावरती? हे त्यांचं शक्तिस्थान एका ह्याला मला शक्तिस्थान वाटत नाही मला, कारण त्याच्यामध्ये आता यांनी म्हटलं तसं काही खून करणारे आहेत, काही खुनाचं समर्थन करणारे आहेत, काही खुनाबद्दल हे करणारे आहेत, शंका व्यक्त करणारे आहेत, त्याच्यामध्ये काय म्हणायचं त्याला एक दिशाभूल करणारे आहेत, असे अनेक गट आहेत. त्याच्यामध्ये आणखीन एक गट असा आहे तो म्हणजे अँटी काँग्रेसिझम किंवा तत्सम याचा वापर करून जातीचा वापर करून सत्तेत जाणं असाही एक गट आहे. आणि यामुळे अशा प्रकारची चर्चा किंवा अशा प्रकारचा डिस्कोर्स आज होतच नाही. बरं, मी धुरींकडे जातो. धुरींना मगाशी काही मुद्दे त्यांना पटले नव्हते, कदाचित झोंबले होते. धुरी, तुमचं काय म्हणणं आहे त्याबद्दल? नाही, झोंबण्यासारखा प्रश्न नाही, पण बोलायला कमी वेळ मिळाला तर आता बोलून घेतो. बोला. आमच्या इथे आहे पूर्ण मुभा असते, तुम्ही सगळे मुद्दे मांडू शकता, आम्हालाही शिव्या घालू शकता. नाही ना, मला खात्री आहे. काय आहे की एक दोन मुद्दे सांगतो. अभ्यंकर सर म्हणाले की धर्म अधर्म धर्म समजला नाही वगैरे वगैरे. धर्म ही अफूची गोळी आहे असं ज्यांनी म्हटलं मार्क्सवाद्यांनी, त्यांच्या तोंडी धर्म हे जरा जाणीवा, काहीतरी संवेदना, भौतिक वगैरे हे घेऊन त्यांनी बोललेलं तर ठीक असतं, पण ते धर्म अधर्म आणि त्याच्यात शिरून धर्म म्हणजे काय हे सांगणं म्हणजे जरा पचायला जड जातं. कारण सांगतो, कारण तामिळनाडूमध्ये 127 हिंदुत्ववाद्यांच्या हत्या झालेल्या आहेत. एकही चर्चा, मला वाटतं जय महाराष्ट्राचं 1 वर्ष झालं असेल, बाकीचे चॅनल्स आहेत त्यांना बरीच वर्ष झाली असेल, मी एकही चर्चा हिंदुत्वासाठी हिंदुत्वाच्या नेत्यासाठी एक चर्चा आयोजित केली असं कधी घडलेलं नाही. 127 कमी आकडा नाही, 3-4 आकडा नाही, 127 असा आकडा आहे. दुर्दैव आहे, पण ते धर्म आणि अधर्माचा इतकं टोकापर्यंत विश्लेषण करून सांगतायत म्हणून सांगतो. अर्थात मी आरोप करत नाही त्यांच्यासारखं, त्यांची मला दुसऱ्या मुद्द्यावर जातो. आणि तुम्ही सांगतो धर्मनिष्ठा आणि धर्मांध, सनातन प्रभातच्या सगळ्या चौकटी वाचून दाखवा, नुसते एक चौकट उचलून धर्मनिष्ठा आणि धर्मांध याचा काय फरक, आणि धर्मनिष्ठ कोणाला म्हणतात, धर्मांध कसं म्हणतात, आणि कुठल्या सेंटेन्सला कसं वापरलं जातं त्याचा आपल्याला इथे निश्चितपणे विचार करावा लागेल. त्यासाठी सनातन प्रभातवर एक चर्चासत्र भरवा ना, काही हरकत नाही, त्याचे संपादक येऊन तुम्हाला सांगतील. बरं, पण प्रश्न असा आहे, मी तुम्हाला मगाचाही प्रश्न विचारला आणि आता तुम्हाला हा जो काही मला बातमीचा भाग आहे तोही तुम्हाला दाखवला. निद्रिस्त हिंदू ज्यावेळी असं म्हणतात त्यावेळी त्यांच्याकडनं कुठली तरी झोप सोडून कृती करणं अपेक्षित आहे. मग ही कृती कोणती अपेक्षित असेल, खास करून जेव्हा तुलना जिहाद्यांची केलेली असते, म्हणजे तुम्हाला जिहाद्यांसारखी कृती अपेक्षित आहे, हो की नाही? आत्ताच आम्ही इंडिया अगेन्स्ट इस्लामिक स्टेट ही वेबसाईट चालू केली. ही वेबसाईट काय सांगते आपल्याला? ती कोणी सुरू केली? ती मुतालिकने सुरू केली आहे. अहो, मुतालिकांबरोबर हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ते, तो मुतालिक ज्याने मुलींवरती हात उठवले, त्या मुतालिकने सुरू केलेल्या संघटनेला तुम्ही समर्थन करताय. हिंदुत्ववाद्यांची एक संघटना आहे आणि संपूर्ण भारतातील हिंदुत्ववादी तिथे एकत्र राहिला, त्या आदराने बघा. आणि इस्लामिक स्टेटच्या विरुद्ध जे गळे आपले चिरतायत, आपल्या माता भगिनींवर अत्याचार करत त्यांना वाचवण्यासाठी करतात. कल्पना आहे का? मी तुम्हाला सांगतो, पुण्यामध्ये नथुराम गोडसेच्या जन्मदिनी मुतालिक घेऊन तिकडे सलामी लावतात, माहितीये तुम्हाला? पुण्यामध्ये. हे तुम्हाला माहितीये का? आता काय करणार तुम्ही मुतालिकचं? नथुराम गोडसे हे देशभक्त होते, हे चॅनलवाले का मान्य करत नाही? आता तो चर्चा भरकटवू नका, न्यायालयाने मान्य केलं, चॅनलवाल्यांना चर्चा भरकटवू नका. तुम्ही याच्याबद्दल बोला, काय अपेक्षा आहे तुम्हाला? हिंदू निद्रिस्त आहे म्हणजे काय आणि त्याने काय कृती केली पाहिजे? तुम्ही या खुनाचं तुम्ही समर्थन करता का विरोध करता? हिंदूंनी स्वतःसाठी आता
जी काही स्थिती उद्भवलेली आहे, काय स्थिती उद्भवली आहे? भाजपला एवढी राक्षसी संख्येने बहुमत मिळालेलं आहे, आणखी काय हिंदू म्हणजे काय झालं पाहिजे तुमचं? बरोबर आहे. तुमची मंदिरं नीट आहेत, लाखो रुपयांच्या देणग्या मिळत आहेत, सोन्याचे मुकुट मिळत आहेत, प्रत्येक देवस्थान श्रीमंत आहे, शिर्डी देवस्थान अख्ख्या महाराष्ट्राचा गाडा हाकेल एवढे ताकदवान 3-4 देवस्थान आहेत, आणखी काय झालं पाहिजे हिंदूंचं? एक म्हणजे काश्मीरची परिस्थिती आपल्याला माहितीच आहे. काश्मीरमध्ये 7 लाख हिंदू हे 20 वर्ष झाली गेली हे बेघर झालेले आहेत. कसे झाले बेघर? कोणी त्याच्यात भाग घेतला होता? 7 लाख कमी संख्या नाहीये, 3-4 नाही हत्या झालेल्या आहेत, त्याच्यात खूप हत्या झालेल्या आहेत. त्याच्यासाठी कुठल्या चॅनलने कार्यक्रम अजूनपर्यंत केलेला नाही. अनेक कार्यक्रम दुसरा झाले. सांगतो आता यांचं काय दुसरा करायचं सांगतो सांगा तुम्ही. मीनाक्षीपुरम कलबुर्गीचं गाव, काय? तुम्ही आम्हाला कशी संघटना करायला पाहिजे ते सांगताना इस्लामिक स्टेटवर आम्ही कसे काय काय प्रयत्न केले पाहिजे, देशाने आम्हाला कशी मदत केली पाहिजे हे आम्ही सांगतो ना. बरं. देशभरातले हिंदुत्ववादीने एकत्र येऊन या स्थितीबद्दल एकत्र येऊन आता संघटन स्थापन केलं पाहिजे. पण संघाचं आहेच ते, संघ हिंदूंचं संघटन करतच आहे, त्या अर्थानं तुम्हाला हवं तसं संघटन एक्झिस्टेड आहे आणि अगदी काडर बेस्ड आहे. प्रत्येक पायरीवर प्रत्येकाचं संघटन हे होतच असतं निश्चितपणे, पण काळानुसार जे जवळजवळच्या संघटना ओळखीच्या संघटना आहेत त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतात. का बरं एक मोठं संघटन असणं हे का करावं लागतं? कारण ते जास्त आक्रमक नाहीये म्हणून. माझ्याकडे सनातन प्रभातने संघावरती केलेली टीका सुद्धा आहे की केवळ व्याख्यान आणि वैचारिक टीका सगळीकडे. सनातन प्रभात हे सत्यनिष्ठ आहे. वैचारिक टीका मग कोणाच्या ती स्पष्टपणे सनातन प्रभात करतं आणि सनातन प्रभात हे सत्याशी निगडीत असतं हे ठामपणे. सनातन प्रभात प्रत्येकाने चालू करा आणि वाचा हवं तर तुम्हाला कळेल ते. कुलकर्णी काय म्हणतात? आपण मूळ विषयाकडे येऊया. कलबुर्गी यांची हत्या हा विषय आहे. सनातन प्रभात संघाविषयी काय म्हणतं वगैरे त्याचं मी तुम्हाला असं वाटू नये की हा दुरान्वय बादरायण संबंध आहे. मी जे ह्या सनातन प्रभातच्या सगळ्या वेबसाईट्सच्या आधीच्या बातम्या ऐकलेल्या त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हणणं आहे संघ केवळ प्रवक्तेगिरी बोलघेवडेगिरी सगळं करतं, प्रत्यक्ष कृती हा शब्द महत्वाचा आहे, जिनाने वापरला होता. प्रत्यक्ष कृती करत नाहीये म्हणून या सगळ्या कृतींचा तो सगळा आलेख आहे आणि म्हणून सनातन जास्त सेंटर्ड आहे आपल्यासाठी. पण संघावर हा संघ काही करत नाही हा आरोप 1925 पासून चालू आहे. पुबा भाव्यांपासून सगळ्यांनी हे आरोप केलेले आहेत की संघ कृती करत नाहीये आणि संघाचा रोटरी क्लब झालेला आहे. ही टीका सगळे लोक करतायत. तर तो आत्ता विषय नाहीये. आता कलबुर्गी यांच्या हत्येकडे आपण येऊ की या हत्येत खुनी कसे सापडले जाणार आणि मुख्य म्हणजे. पण कुलकर्णी सर असं का नाही होत की कलबुर्गी, पानसरे, दाभोलकर हत्या झाल्यानंतर तोंड दाखलं का होईना संघाच्या ज्या विविध संघटना आहेत, समरस्ता आहे, साहित्य परिषद आहेत, काय काय अनेक त्यांच्या संघटना आहेत, यांचा एक सरळ एक प्रेस नोट निघते, यांच्या कोणीतरी यांचा नेता येऊन समोर बोलतो, सरसंघचालक यावर वक्तव्य करतात, म्हणजे विश्वास ठेवेल की नाही पुढचा भाग आहे. पण ही औपचारिकता सुद्धा पार पाडली जात नाही. का बरं? हा संवेदनशील मनाचं लक्षण असं नाहीये. आता मी सकाळी नेटवर हिंदू वाचून आलेलो आहे. त्याच्यात कर्नाटकातले भाजपचे जे लोक आहेत त्यांनी आपली प्रतिक्रिया पूर्णपणे व्यक्त केलेली आहे आणि हे कलबुर्गी जे आहेत त्यांनी भाजपला समर्थन देखील केलेलं आहे. त्यामुळे भाजप आणि कलबुर्गी यांच्यामध्ये काहीतरी जुनं वितुष्ट आहे आणि त्याच्यातून हे निर्माण झालंय असं काही त्याच्यात नाहीये. प्रल्हाद जोशी म्हणून जे तिथले अध्यक्ष आहेत भाजपचे त्यांनी मोठी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि ते त्यांच्या बाजूनी उभे आहेत. म्हणजे हत्येची चौकशी व्हावी आणि लवकरात लवकर असं आहे. मला असं वाटतं की याच्या मागे काहीतरी वेगळं डीप रूटेड कारस्थान आहे आणि ते कारस्थान कसं आहे पुढच्या वेळेला तुम्ही तांबे आणि यांच्यामध्ये ब्रेक नंतर तुमच्याकडे येतो. मला अशी शंका आहे तुमचा अंगुली निर्देशा त्या गोष्टीकडे आहे की या गोष्टी संघ किंवा हिंदुत्ववादी ऑब्व्हियस टार्गेट ठरतील हे गृहीत धरूनच एक खून घडवले जातात अशी पण एक थेअरी आहे. मला कल्पना कदाचित तुम्हाला त्याबद्दल बोलायचं. मी ब्रेक नंतर आपल्याकडे येतो. यांच्यासारखं तुम्हाला मोठ्याने बोलायला पाहिजे असेल तुम्ही तुमच्या प्रकृती धर्मानुसार तुम्ही. मी शांतपणेच बोलणार आहे. मी काही मोठ्याने बोलणार नाही. पण पुन्हा असं आहे की एक असा मोठा वर्ग मानतो की ही सुद्धा एक स्ट्रॅटेजी असते बॅड कॉप गुड कॉप सारखी. एक आक्रमक संघटना, एक आक्रमक चेहरा, एक संयत चेहरा आणि पुन्हा त्याच्यामधला बुद्धिभेद. असा माझं मत नाही पण लोकांचं मत आहे. पण मी कोणाचाही अजून चेहरा झालेलो नाही आणि त्याचा कोणी आरोपही केलेला नाही. मी आरोप नाही फक्त थोडं परसेप्शन सांगितलं. एक छोटासा ब्रेकच्या नंतर सुनील तांबेंकडे सुद्धा आपल्याला जायचंय. छोट्याशा ब्रेक नंतर पाहत राहा लक्षवेधी.